उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अचानक दिल्ली गाठत अमित शहांची भेट। रविवारच्या शिंदे-शहांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता। भेटी दरम्यान माजी शिक्षण मंत्री उपस्थित, सूत्रांची माहिती। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक भाजपा आमदारांसोबत। भाजपसाठी विक्ट्री साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्षांचा फोटो। वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर ननावरे बंटी भांगडियांसोबत। इराणवर अमेरिकेचा मोठा हल्ला। होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरुंग पेरणाऱ्या बोटी नष्ट। अब्बास बंदरावरही मोठे स्फोट। आयआरजीसीच्या बोटीवर क्षेपणास्त्र प्रक्षेपकावर अमेरिकेचा हल्ला। दिल्लीमध्ये सीएनजी दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ। दिल्लीमधील नवीन सीएनजी दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलोवर पोहोचले। कालपर्यंत सीएनजीचा दर 81 रुपये 9 पैसे होता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची आज बैठक। विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार। रोहित पवार आज मुंबई-आग्रा महामार्गावर आंदोलन करणार। कांद्याची किमान 25 रुपये किलोनं खरेदी देण्याची मागणी। शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन। पुण्यामध्ये आजपासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश लागू। जमावबंदी काळात आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी। इंधन वापराबाबत काटकसर करण्याच्या सूचना। अमरावतीमध्ये 24 तासात 7 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता। बेघर बेवारस व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरत असल्याचं चित्र। अमरावती जिल्ह्यामध्ये तापमान 45 अंशांच्या पुढेच। राजधानी दिल्लीमध्ये भीषण उष्णतेची लाट। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। दिवसभरासह रात्रीच्या तापमानानं सुद्धा रेकॉर्ड मोडले। 14 वर्षातील सर्वात उष्ण रात्रीची नोंद। शालेय साहित्य 20 ते 25% महागलं। सराव संच, व्यवसाय वह्या, दप्तर, चित्रकलेच्या साहित्यांच्या किमती वाढल्या। वाढत्या महागाईची शालेय साहित्यालाही झळ।